नमस्कार मित्रांनो, 2026चा खरीप पीक विमा भरताना आपले CSE व्हेली यामध्ये एक मोठी चूक करतात. तर ती चूक कोणती आहे मित्रांनो? तर फार्मर कॅटेगरी निवडताना तिथे आपणास 3 ऑप्शन दिसतात. एक आहे ऑनर, टेनंट आणि शेअर क्रॉपर. तर असे 3 पर्याय आपणास त्यामध्ये दिसतात. तर बरेच वेळी घाईघाईत कोणताही पर्याय निवडून आपला फॉर्म सबमिट करतात. पण मित्रांनो, आपणास तसे करायचे नाही. तर हे जे काही 3 ऑप्शन आहे, ऑनर, टेनंट आणि शेअर क्रॉपर, तर याचा नेमका अर्थ काय होतो, तर त्याची माहिती मित्रांनो आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, पीक विमा अर्ज भरताना त्या शेतकऱ्याची बँक डिटेल्स भरल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण नंबर 2चे जे काही ऑप्शन आहे फार्मर डिटेल्स यामध्ये येतो, तर येथे आल्याच्यानंतर आपण सुरुवातीला इथे पाहू शकता, इथे कास्ट कॅटेगरी आहे. तर कास्ट कॅटेगरीमध्ये जनरल, OBC, SC, ST अशा प्रकारचे ऑप्शन आहे. तर यामध्ये आपण कोणतेही ऑप्शन जर निवडले तर आपणास काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर इथे फार्मर कॅटेगरीमध्ये ऑनर, टेनंट आणि शेअर क्रॉपर. तर ऑनरचा अर्थ काय होतो मित्रांनो? जर शेतकरी स्वतःच्या मालकीच्या जमिनीवर शेती करत असेल, म्हणजे 7/12 उतारा त्याच्या स्वतःच्या किंवा कुटुंबातील रक्ताच्या नात्यातील व्यक्तीच्या नावावर असेल, तर आपल्याला ऑनर हा पर्याय त्यामध्ये निवडायचा आहे. तर महाराष्ट्रात 90पेक्षा जास्त केसेसमध्ये आपण हाच पर्याय यामध्ये निवडतो, जसं की ऑनर. त्यानंतर आहे मित्रांनो टेनंट. तर टेनंटचा अर्थ काय होतो? भाडेकरू किंवा मक्तेदार. तर दुसरा पर्याय आपणास केव्हा निवडायचा आहे? जर एखाद्या शेतकऱ्याने दुसऱ्याची जमीन कायदेशीर करारावर, म्हणजेच ॲग्रीमेंट किंवा ठराविक वर्षाला पैसे किंवा भाडे म्हणा किंवा मागता म्हणा देऊन कसण्यासाठी घेतले असेल आणि येणारे संपूर्ण पीक तो स्वतः ठेवणार असेल, तर इथे टेनंट हे ऑप्शन आपणास यामध्ये निवडायचे आहे. अशावेळी अनेकदा भाडे करारनामा यामध्ये सुद्धा आपणास जोडावा लागतो. तशा प्रकारचे आपणास जो काही फॉर्म असेल, भाडे कराराचा जो काही फॉर्मॅट असेल, तो सुद्धा आपणास पोर्टलवर अपलोड करावा लागतो. त्यानंतर मित्रांनो तिसरे ऑप्शन आहे शेअर क्रॉपर. तर हा पर्याय आपणास केव्हा निवडायचा आहे? तर शेअर क्रॉपर म्हणजेच त्याला आपण मराठीत बटाईदार किंवा भागीदार असे म्हणू. जर शेतकरी दुसऱ्याच्या शेतात भागीदारीत किंवा बटाईने म्हणजेच अर्ध्या वाटाने शेती करत असेल, यात पिकाची काढणी झाल्यावर येणारे उत्पन्न किंवा पीक जमीन मालक आणि शेतकरी यांच्यात वाटून घेतले जाते, अशा शेतकऱ्यांचा फॉर्म भरताना आपल्याला शेअर क्रॉपर हे जे काही ऑप्शन आहे, हे ऑप्शन आपणास यामध्ये निवडून घ्यावे लागणार आहे. तर मित्रांनो, आपण व्हेली म्हणून एक काम करताना एक गोष्ट यामध्ये लक्षात ठेवायची आहे. जर तुमच्याकडे येणाऱ्या शेतकऱ्याचा स्वतःचा 7/12 असेल, तर डोळे झाकून आपण ऑनर हा जो काही पर्याय आहे, हा पर्याय आपणास त्यामध्ये निवडायचा आहे. जर तो दुसऱ्याची शेती करत असेल, तर त्याच्याकडे कराराचे कागदपत्र किंवा संमतीपत्र असल्याशिवाय टेनंट किंवा शेअर क्रॉपर हे ऑप्शन आपणास निवडायचे नाही. तर ही जी काही गोष्टी आहे मित्रांनो, बारीक बारीक ह्या गोष्टी आपणास ध्यानात ठेवायच्या आहे.